पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्याचा एक दिवस शिल्लक आहे। पालघर लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील निवडणूक येत्या 20 मे रोजी होणार। मात्र महाविकास आघाडी, महायुती व बहुजन विकास आघाडी या तिन्ही पक्षांकडून पालघर जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावण्यात आला होता। आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत। मात्र या उमेदवारांच्या प्रचारामुळे पालघरचे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे। राजेश पाटील लोकसभा निवडणुकीमध्ये अग्रक्रमांकावर असल्याचं बोललं जात असलं तरी हेमंत सावरा यांना निवडून आणण्यासाठी महायुतीने शक्तीपणाला लावली, तर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीनेही प्रचारासाठी जोर धरल्याचं पाहावयास मिळालं। मात्र यंदा मे महिना असल्याने उन्हाच्या तीव्र झळा आणि जिल्ह्यातील अनेक कुटुंबे सुट्ट्यांच्या निमित्तानं बाहेरगावी असल्याने त्याचा मतटक्क्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मतदान कमी झाल्यास त्याचा फायदा बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे। मात्र मतदानाची टक्केवारी वाढल्यास या दोघांच्या शर्यतीत महायुती समाविष्ट होऊ शकते। तसेच 2019च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी विरुद्ध सेना भाजपचा उमेदवार अशी दुहेरी लढत होती। मात्र यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडी अशी तिहेरी लढत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचे मतदार यांची मते विभागणार आहेत। सध्या प्रचारानिमित्त जिल्ह्यात तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून आले। जिल्हा विकासाची आश्वासने मतदारांना दिली गेली आहेत, त्यामुळे कोणाची आश्वासने खरी व कोणाची खोटी अशी संभ्रमावस्था मतदारांची झाली आहे। मात्र निवडणुकीच्या या रणधुमाळीत मतदार कोणाला कल देतात हे 4 जूनलाच समजू शकणार आहे।